हॅलो फ्रेंड्स. तर काल ज्या कामासाठी आम्ही इकडे आलो होतो त्याच कामासाठी आम्ही दोघे चाललो आहे खरं तर. कारण की काल आल्यामुळं काल काय आमच्याकडून शक्य नाही झालं इकडे येणं. पिल्लू पण खूप रडत होती, तिला घरीच झोपून आम्ही बाहेर आलो होतो. तर आलो आहे आम्ही गाडी घेण्यासाठी खास. तर गाडी कोणासाठी घेतो हे तुम्हाला मी नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगते. तर आम्ही तिथं वेट करत होतो, साईन वगैरे करायचे होत्या. काल अनिकेत येऊन गेला होता सगळे डिटेल्स वगैरे करून, पण फक्त माझ्या साईन्स राहिल्या होत्या. त्यामुळं मग मी आत्ता आले होते. रमा बाळाला घरीच मम्मीपाशी झोपवलं होतं आणि आम्ही दोघंजण आलो. साईन वगैरे झाल्या, मग गाडी बघायला जायचं होतं. ते गाडी दाखवायला येणार होते, तोपर्यंत आम्ही कॉफी वगैरे घेतली आणि गाडी बघायला गेलो. तर ही आहे आमची गाडी. कशी आहे सांगा. तर आम्ही ते चेक करत होतो गाडी वगैरे कसं आहे, मीटर वगैरे वगैरे. तर गाडी बघा कशी दिसते, छान आहे ना. इथे माझं नाव पण लिहिलं होतं. मी तेच बघत होते, म्हटलं आता मी एक राईड पण घेते छान. मला काही एवढी छान अशी अजून गाडी चालवता येत नाही, पण तरी पण मी ट्राय केलं. आज पूर्ण 1-1.5 वर्षांनी मी गाडी हातात घेतली होती, पण त्यातल्या त्यात मी बरी चालवली. मला पण आवडली की मी इतक्या दिवसांनी गाडी चालवली म्हणून. थोडीशीच चालवली, पण माझा कॉन्फिडन्स अजून होता असं मला वाटते. त्यामुळं मी आता नक्की हळूहळू गाडी चालवायला शिकेल थोडं. पण ही गाडी माझी नाही बरं का. मी तुम्हाला नक्की सांगते नेक्स्ट ब्लॉगमध्ये कोणासाठी गाडी घेतली. मी अनिकेतला विचारत होते की तू कधी घेणार आहेस मला गाडी. तर माझ्या नावावर सगळ्यांना गाड्या झाल्या, पण मलाच गाडी नाही भेटलेली अजून. अनिकेत म्हणत होता तुला नेक्स्ट इयरला माझ्या नावावरती गाडी घेऊन देतो. मग येता येता बघत होते मी किती सारे आकाशकंदील लागले होते, फटाक्यांचे स्टॉल वगैरे लागलेत. त्यामुळं बरेच दिवाळी असल्यासारखं वाटायला लागलं होतं आत्ता कुठे. तर मग अजून आमची थोडीशी शॉपिंग राहिली होती, मग आम्ही तिकडे गेलो जरा शॉपिंग करायला. साड्या वगैरे घ्यायच्या होत्या दिवाळीनिमित्त. मग साड्या वगैरे घेतल्या आणि मग गेलो आम्ही घरी. मग जाता जाता काही शंकर महाराजांचा मठ वगैरे लागतो, मग तिथून बाहेरूनच दर्शन घेतलं आम्ही आणि गेलो. म्हणजे मग आतमध्ये तर काही गेलो नाही, उशीर झाला होता. बाळ घरी एकटंच होतं ना, म्हणून हे सगळं पटपट आवरलं आम्ही 1-1.5 तासामध्ये आणि घरी गेलो. जाता जाता परत थांबलो. ऊन खूप होतं, त्यामुळे थोडीशी म्हटलं लस्सी वगैरे पिऊन जावी. मग लस्सी पिली. मग घरी आलो. घरी आल्यानंतर मग संध्याकाळी छान अशी रांगोळी काढली होती मी. कशी आहे रांगोळी, मस्त आहे ना. लाईटिंग वगैरे लावलं होतं मस्त. मग मी आणि अनिकेतने बसून मम्मीच्याच घरी आम्ही सगळी तयारी चालली होती. आमच्या तर घरी अजून मी गेले पण नाही. सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. ओके, बाय.